नमस्कार. प्रथम पलूसमधील सर्व पत्रकार, सोशल मीडिया यांचं मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी गेस्ट हाऊसवरती यासाठी जमलेलो आहे. काल सत्ताधारी पक्षाने पलूस नगर परिषदमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या सर्व विषयाला अनुसरून आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक, भाजपचे नगरसेवक आणि विविध पदाधिकारी सगळे उपस्थित आहे आणि त्या प्रश्नांना आम्ही आज उत्तर देतो आहे. आज सुरुवातीलाच बोलायचं म्हटलं तर नगर परिषदेने पंडित विष्णू दिगंबर यांचं स्मारक आम्ही उभारू असं सांगितलेलं आहे. देश विदेशातील संगीत क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व, पलूसच्या इतिहासातील सोनेरी पान आणि आपल्या पलूसची ओळख ज्यांच्यामुळे होते असे महान पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा पलूस नगर परिषदेनं जो निर्णय घेतलेला आहे, मी समस्त पलूसकरांच्या वतीनं पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. पण त्यांना एक सूचना पण अशी द्यायची आहे की ह्या असं मोठ्या कामात सर्वांना सामावून घ्यावं ही आमची सर्वांची विनंती आहे. तसेच पलूसमध्ये तिसरा आठवडी बाजार भरवायचा निर्णय विषय ज्यावेळी नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये आला त्यावेळीसुद्धा आम्ही त्याचं मनापासून स्वागत केलेलं आहे. पण शेतकरी आणि व्यापारी या सर्वांचा विचार करून त्यांची एक मीटिंग घेऊन यावरती तोडगा घ्यायला पाहिजे. जो दिवस तुम्ही गुरुवारी ठरवलेला आहे तो चुकीचा असून तिसरा बाजार हा मंगळवारी दिवशीच असावा. त्याचं कारण असं आहे की पलूस गावातली शेतकरी, शेतमजूर, MIDCतले कामगार असे विविध वर्गातील सर्वांचा पगार हा आठवडी बाजार हा मंगळवारी होतो आणि आपल्या तालुक्याला पूर्ण माहिती आहे की पलूसमध्ये भव्य असा मंगळवारी बाजार भरला जातो. त्याचबरोबर आपल्या शेजारील आमनापूर गाव त्यांचा गुरुवारी बाजार होतो. बांबोडे गावचा गुरुवारी बाजार होतो. त्या दोन्ही गावाचा सुद्धा ह्याला विरोध आहे. आणि आज तुमचा टार्गेट काय आहे की उद्देश काय आहे की ज्या बाजूला देशमुख हॉस्पिटल असेल, राडे हॉस्पिटल डॉक्टर असेल, त्या दोन्ही हॉस्पिटलला त्रास होतो. हे आम्हाला सुद्धा मान्य आहे की त्या वाटेवरती पूर्ण खुला झाला पाहिजे. पण आपण गुरुवारी न करता मंगळवारी हा बाजार ह्या पलूसच्या बाजार समितीमध्ये ठेवला पाहिजे आणि ह्याला आमचा पाठिंबा राहील. ते ह्याबद्दल आम्ही बोलतो. तसा दुसराच विषय गावासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा आपला विषय की सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या फॉलोअप घेऊन पलूससाठी नवीन नगर परिषद इमारतीसाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. मी प्रथम दोन्ही नेत्यांचं मनापासून पलूसच्या वतीनं मनापासून आभार मानतो. खरं तर या प्रशासकीय निधीबद्दल सर्व माहिती ही सत्ताधाऱ्यांनी दिली पाहिजे होती. खरं तर ही त्यांनी दिलेली नाही. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद अ, ब, क तसेच नगरपंचायत अशी वर्गवारी पदाधिकाऱ्यांची संख्या, शहराची लोकसंख्या ही सर्व विचार करून त्याचा एक बांधकामाचा नमुना जो सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्यातर्फे मागून घेतलेला आहे किंवा मंजूर करून घेतलेला आहे. हा मंजूर केलेला नकाशा हा महाराष्ट्रभर चालतो. फक्त पलूसमध्ये नाही तर महाराष्ट्रभर चालतो. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जेवढ्या कर वर्गातील जेवढ्या नगर परिषद आहेत त्यांना 5 कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे. सर्व नगर परिषदांना पहिल्या फेजमध्ये 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पलूसची आपली नगर परिषद ही वर्ग क मध्ये मोडते. सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जो प्लॅन तयार केला आहे 24,000 स्क्वेअर फूट तो चुकीचा आहे. कारण क वर्गातल्या नगर परिषद ज्या आहेत त्यांना जास्तीत जास्त 9,000 स्क्वेअर फूट बांधकाम करण्याचा अधिकार आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा तसा GR आहे. तो GR सुद्धा मी आज तुमच्यासमोर हा मांडत आहे. या GR मध्ये क वर्गातील नगर परिषदांना किती रक्कम मंजूर होते, किती स्क्वेअर फूटचं बांधकाम करण्याची परवानगी आहे, किती अधिकार नगर परिषदेला आहेत, ही सर्व माहिती मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. याची कॉपी मी तुमच्याविषयी देत आहे. त्याचबरोबर आपण एक उदाहरण मी तुम्हाला समोर ठेवतो. आपल्या शेजारील जत नगर परिषद ही क वर्गातली मोडते.
त्या नगर परिषदेला सुद्धा 5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि या नगर परिषदेने ते काम चालू करून मागील जुलै महिन्यात वाढीव बांधकामासाठी नवीन निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे. खरं तर एकही रुपया अजून त्या नगर परिषदेला आलेला नाही. हे सांगण्याचं कारण काय, आत्ताची महाराष्ट्र शासनाची जी आर्थिक अवस्था आहे ते बघितले तर हे पैसे येतील याची गॅरंटी नाही. पण आज कलेक्टर ऑफिसला जे 5 कोटी मंजूर झाले आपल्या नगर परिषदेत त्याचे 1 कोटी आलेले आहेत ऑलरेडी. मग आलेला निधी पाठीमागं पाठवणे आणि जो निधी अजून कुठला विषय नाही तो आपण वास्तवास येऊ शकतो अशा वल्गना न करता त्यांनी सत्ताधाऱ्यांनी त्याचा विचार करावा आणि त्यामुळे वरील सर्व टेक्निकल विषय कायदा विषय लक्षात घेता आपण आलेला 5 कोटीचा निधी वापरला गेला पाहिजे. तो वापरून झाल्यानंतर आपण या नगर परिषद सत्तेतील अधिकाऱ्यांनी नवीन वाढीसाठी आपण सर्वांनी मिळून अर्ज करू. तो तुम्ही 13 कोटीचा प्रस्ताव करा म्हणजे 13 आणि 5 असे 18 कोटीचा भव्य इमारत उभारू शकते. आता चौथा मुद्दा त्यांनी मांडला की घन कचरा व्यवस्थापनासाठी 26-27 साठी वाढीव मुदत देऊ आणि घन कचऱ्यामधील असणाऱ्या त्रुटी दूर करू असे आपले उपनगराध्यक्ष यांनी एक मुद्दा मांडला. खरं तर उपनगराध्यक्ष यांच्या तोंडात असा शब्द पाहिजे होता की घन कचऱ्यामधील जो मोठा भ्रष्टाचार चालू आहे तो आम्ही संपवू असं म्हणायला पाहिजे होतं. तो शब्द त्यांनी वापरलाच नाही. पलूससाठी घन कचरा हा विषय अतिशय गंभीर आहे. याचे वार्षिक टेंडर हे 1,75,00,000 रुपये इतक्या मोठं आहे आणि बायोमायनिंगचे 40 लाख रुपये हे वेगळेच आहेत. या मोठ्या रकमेच्या तुलनेत टेंडर मालकाकडून काम होतं का, तर होत नाही. घन कचऱ्याचे टेंडर हे पलूसच्या जनतेच्या विकासासाठी नसून ते फक्त आणि फक्त नगर परिषदेमधील प्रमुख 3 ते 4 व्यक्ती अधिकारी आणि टेंडर मालक यांच्यासाठीच फक्त आहे. कामगारांचा पगार वेळेत होत नाही, कामगारांच्या संख्येत भ्रष्टाचार, नगर परिषदेच्या मालकीच्या वापरण्यास आलेल्या गाड्यांच्या मेंटेनन्समध्ये भ्रष्टाचार, औषध फवारणी नाही, पावडर फवारणी कधी नाही, कचरा डेपोवरती मुद्दाम वजन काटा बंद ठेवणे, टेंडर एकाच व्यक्तीला कसं मिळेल याची व्यवस्था केली जाते अधिकाऱ्याकडून. त्यामुळे यांना भ्रष्टाचार करता आपोआपच येतो. त्यामुळे पलूसच्या जनतेची दरवर्षी या सर्व भ्रष्टाचारामुळे 80 ते 90 लाख रुपयाचा भुर्दंड आपण सर्व पलूसवासी सोसत आहे. यावरती आम्ही एक सूचना त्या मीटिंगमध्ये मांडली गेली होती की त्याचं उदाहरण पण पुणे जिल्ह्यातली मंचर नगर परिषद आहे. ती नगर परिषद ही क वर्गात मोडते. त्याचं स्वच्छतेचं घनकचऱ्याचं व्यवस्थापनाची जबाबदारी व शहराची स्वच्छ ठेवण्यासाठी यासाठी तेथील नगर परिषदेने तेथील काम करणाऱ्या कर्मचारी महिला यांचा नावाने एक बचत गट निर्माण केला आहे आणि त्या महिला ते चालवतात. जे आपण पलूसमध्ये जे काम करतो तेच करतो. आज त्या मंचर नगर परिषदेला वार्षिक 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे आपल्यापेक्षा 1 कोटी ते 1,10 लाखापर्यंत कमी एवढं मोठं नुकसान आपल्या पलूसचं दरवर्षी होतं. 5 वर्षाचा हिशोब काढला तर 5 ते 6 कोटीपर्यंत जातो. आता मंचर नगर परिषदेची लोकसंख्या बघितली तर 40,000च आहे. पलूसची लोकसंख्या बघितली ती पण 40,000च आहे. पलूस नगर परिषदेमध्ये 7 ते 8 हजार घर आहेत आपल्या गावात पलूसमध्ये आणि मंचर नगर परिषदेमध्ये 12 ते 13 हजार घर आहेत. पलूस नगर परिषद, मंचर नगर परिषद या दोन्ही नगर परिषदेचा जर क्षेत्रफळ जर बघितलं तर दोन्ही पण साम्य आहे. मग एवढं दोन्ही साम्य असताना आपल्याला खर्च येतो 2.5-2 कोटी. नगर परिषद मंचर ही जर 70-80 लाखात जर भागवत असेल तर कुठंतरी गोडबंगाला आहे आणि आपण हे थांबवलं गेलं पाहिजे. आम्ही त्यावेळी पण विरोध केला आहे, वाढीवसाठी नाही तर हे टेंडर कॅन्सल करून पलूस नगर परिषदेमध्ये ज्या नगरसेविका महिला आहेत, भले त्या काँग्रेसच्या असतील, त्यांच्या नावाने पण तुम्ही एक बचत गट काढू शकताय. महिलांच्या हातात तो कारभार दिला जावा आणि आपल्या पलूसची सेवा आपण करू शकतो. आता त्यानंतर सर्वात मोठा एक विषय तिथं मांडण्यात आला की आम्ही भ्रष्टाचार मुक्त अशी नगर परिषद चालवून दाखवतो. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. पण आम्ही कित्येक महिने झाले नवीन पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन, निकृष्ट दर्जाची झालेली रस्त्याची कामे या सर्वांचे टेंडर फाईल, कामाची इस्टिमेटची मागणी केलेली आहे. पण अद्यापही
आम्हाला ती दिली गेलेली नाहीत. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला आज पत्रकारांच्या समोर दाखवते. गेले 2.5 महिने झालं हा आम्ही मागणी केली रस्त्याची, याचं टेंडर फाईल मिळावं, पण अद्यापही दिलेली गेलेली नाही. ह्या अशा विविध उदाहरण मी पलूसच्या जनतेसमोर ठेवू शकतो. तुम्ही नगर परिषदेतले प्रमुख 3-4 अधिकारी आणि 1-2 कॉन्ट्रॅक्टर यांना पाठीशी घालताय असा आमचा सत्ताधाऱ्यांना माझा एक मोठा आरोप आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही यांना पाठीशी घालताय. तसेच मी पलूस गडेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळासाहेब कदम यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही पलूसच्या जनतेसाठी विकास निधी खेचून आणता, पण तुमचं कार्य इथंच थांबत नाही. कारण मंजूर करून दिल्यानंतर जो टेंडर आहेत ते तुमच्याकडे गोड बोलून काम केलं जातं, ते खाली निकृष्ट दर्जाचं केलं जातं. उदाहरण सांगायचं झालं तर 50 लाखाचा रस्ता पलूसमध्ये होत असला तर तो 20 लाखातच संपवला जातो. आजचं उदाहरणच म्हटलं तर प्रभाग नंबर 10 मध्ये कॅनॉलवरती एक रस्ता 75 लाख रुपयाचा मंजूर आहे, पण वास्तवात तिथली माहिती घेतली तर तिथले सर्व जनता ही नाराज आहे, कारण निकृष्ट दर्जाचं काम होतंय. तर मला बाळासाहेबांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मतदारसंघाला स्वतःचा आपला एक कुटुंब म्हणता. मतदारसंघाला तुम्ही या मतदारसंघात खालीपर्यंत जनतेपर्यंत आला पाहिजे, तुमचं लक्ष असलं पाहिजे. कारण ह्या सर्व विषयाचा भ्रष्टाचाराचा नगर परिषदेतल्या प्रमुख अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार हे तुमच्या वाढदिवसाला कुठंतरी बॅनर लावतात, कुठं तर तुम्हाला वर्गण देतात. हे सगळेच नेत्याला बरं वाटतं, पण जो भ्रष्टाचार चाललाय, शेकडो जनता नाराज आहे, त्याचा रोष तुमच्याकडं हा येतोच. आणि हे तुम्ही गेले 10 वर्ष झालं स्वस्त आहे. कारण आमदारकी आणि पलूसची नगर परिषद जायचं बघितलं तर 70% गाव हे आज तुमच्या विरोधात आहे. ह्याचा तुम्ही राजकीय विचार केला पाहिजे. मी फार मोठा व्यक्ती नाही, मी एक लहान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण आज प्रेमापोटी हे शब्द बोलतोय. तुम्ही जनतेत मिसळला पाहिजे आणि एवढी मोठी ताकद असताना सुद्धा तुम्ही 30%वरच आहेत हा विचार करावा आणि पलूसच्या जनतेला न्याय द्यावा. एवढंच बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी नगरसेवक धनाज कुंभार. आजचा पलूस नगर परिषदेचा जो आमच्या ज्या आता 2 मीटिंग्स झाल्या, त्या मीटिंगनंतर जे आता 4 महिन्यात जी कामं मंजूर झाली आहेत, त्या कामांतर्गत जी जुनी पाईपलाईनचं काम चालू आहे, त्या पाईपलाईनच्या कामामध्ये बराच अजून म्हणजे दिरंगाईत चालल्या. कामाची अजून व्याप्ती वाढवली पाहिजे. अजून पाण्याच्या पाईपलाईन्स काय काय प्रभागातनी टाकायच्या पेंडिंगच आहे. त्या कामकाज पाईपलाईन टाकायचं कामकाज वाडी वस्त्यावर चालू होणार आहे किंवा झालेलं आहे किंवा चालू आहे असं सांगितलं जाते, पण हे काम अजून पूर्णत्वास नाही. अजून टाक्यांचा विषय आहे, फिल्ट्रेशन प्लांट बंद आहे आणि पाणी आता पावडर टाकूनच सगळ्या जनतेला दिलं जाते. तर हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, ह्याची मुदत संपलेली आहे कामाची. आता वाढीव मुदत त्याला द्यायसाठी प्रस्ताव आलता, त्या संदर्भात त्यांनी काही वाढीव मुदत दिल्या वगैरे हे अजून काही जनतेला माहीत नाही. पण जे काम गरजेचं आहे, पाणी हे आत्ता एवढं मोठं संकट आहे पाण्याचं, पुढं उन्हाळा आहे आणि सणसुदीचे दिवस आहेत, आता यात्रा आल्या आणि पाण्याच्या बाबतीत भरपूर दिरंगाई व्हायला या कामात. जे प्लॅनप्रमाणे पाईपलाईन टाकली पाहिजे, तर ती पाईपलाईन प्लॅनप्रमाणे टाकतेत का ह्याचा पण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे किंवा त्यांनी सगळं जनतेपुढे मांडलं पाहिजे. कुणाच तर मर्जीनुसार इकडे एक पाईप टाकते तिकडे पाईप, असं होऊ नये. दुसरं जे आता अतिक्रमण काढायचं जो हातात घेतलं होतं नगर परिषदेनं, ते परत थांबलं. अतिक्रमण जे काढणार होतं ते थोडंच काढलं आणि परत ते पुढं थांबलं. मग हे राजकारण ह्या अतिक्रमणात होतंय का? बराच आपल्याला पलूसमधला मेन चौक मोकळा करायचा आहे. बरीच अतिक्रमण आहे ती जी रस्त्याच्या दुतर्फा आहेत ती काढायची ती, पण त्याच्याबद्दल कुठली एक विशेष मोहीम आखली जात नाही. तर ही मोहीम आखली जावावी असं आमचं सर्वांचं मत आहे आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करायला लावला आहे. तिसरा विषय असा की नगरोत्थान योजनेमधनं जे दलित सुधारणा योजनेसाठी जी कामं आलेली आहेत, त्या कामांचं जे काम आहे टेंडर पद्धतीने जे व्हायला लागले, ते आता हे टेंडर पद्धत सर्व जनतेसमोर किंवा सर्व बॉडीला विश्वासात घेऊन पारदर्शकतेने राबवली पाहिजे आणि ही कामं दलित सुधारणा योजनेसाठी जी झाली ती तिथंच व्हावीत. हे काम कुठे उचलून दुसरीकडे जाऊ नये आणि त्या कामाची क्वालिटी, मागाशी सांगितल्याप्रमाणे जी कामाची क्वालिटी जो दर्जा आहे तो हा जनतेला पूर्ण दिला पाहिजे. जिथं काम चालू आहे तिथं फलक लावला पाहिजे की हे अंदाजे एवढ्या रकमेचं काम आहे आणि ह्या कामामध्ये हे सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. त्याचं अंतर ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे लावल्या पाहिजे.
दुसरं माझी वसुंधरा अंतरण निधीतून पंडित विष्णू गमर ज्यांचं स्मारक उभा करायचं आहे. आपल्या बस स्टँड बसला जागा त्यांनी त्यासाठी घेतलेलं आहे. तर ते उत्कृष्ट दर्जाचं व्हावं. ते त्यात कुठल्याही प्रकारचं काम वेळ काढूपणा किंवा काम नुसतं झालं असं दाखवून जसं आता ते आय लव्ह यू ते आय लव्ह पलूस जो बोर्ड लावला ते आता बंद अवस्थेत आहे. त्याला कुणाचं लक्ष नाही. जे म्हणजे ते केलं आणि सोडून दिलं असं कुठलंही काम होऊ नये. जे आता आपलं हे जे पंडित विष्णू यांचं स्मारक आहे ते अतिशय चांगल्या दर्जाचं व्हावं. त्यांनी जो हा निर्णय घेतला आहे त्या सर्वांना आम्ही ते पाठिंबा दिलेला आहे. पण ते काम पारदर्शीपणे चांगल्या पद्धतीनं व्हावं असं आमची इच्छा आहे. तसेच दिव्यांगांचं जे आता सांगितलं जातं की दिव्यांगाला निधी उपलब्ध करून दिला आहे. पण हे सर्वांना माहीत आहे की दिव्यांगाचा निधी हा शासनाकडंच येतो आणि ती शासनाची प्रक्रिया आहे. ते दरवर्षी दिलं जातं. ह्याचं कुणी श्रेय घेऊ नये की दिव्यांगाचा निधी आम्ही दिला म्हणून. हे सर्व शासनाचं काम आहे. आणि दुसरं आता आमच्या कालच्या बॉडीमध्ये ठराव ठेवला होता की मान्सूनपूर्व कामाची तयारी करायची. तर मान्सूनपूर्व कामाची तयारी करताना ओढे नाली वगैरे साफ करावं लागतं, फवारणी करावी लागते. तर ह्यासाठी एक टेंडर होतं, JCBचं टेंडर म्हणा, जे साफसफाई करायचं नाली. तर हे पण पारदर्शक व्हावं. कारण की JCB चालला किती तास ओढे साफ केले, ते पूर्ण झाले का, ह्याचं सर्वाचं मॅपिंग व्हावं आणि सर्व हे जनतेला पण कळावं की बाबा आज ह्या प्रभागात JCB चालू आहे, एवढा तास चालू आहे. सर्व नगरसेवकाची माहिती असावं जेणेकरून तिथला नगरसेवक स्थानिक नगरसेवक जे आहे ते स्वतः जाऊन ते उभारून काम करून घेतील आणि दर्जेदार काम होईल. ज्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करणार आहे त्या गोष्टी ह्या क्लिअरच झाल्या पाहिजे त्या, असा आमचा अट्टास आहे. दुसरं नमो उद्यानाचा जो विषय आहे, नमो उद्यान अंतर्गत जे 1 कोटीचा निधी आलेला आहे हा निधी शासनाकडून आलेला आहे. नमो उद्यान हा सगळीकडे राबवणारा प्रकल्प आहे. हे शासनानं पैसे वर केले ती आणि त्याला क्लॉज घालून दिली ती. नमो उद्यान करताना ज्या बाबी आहेत त्या बाबी तपासून ते करायचे. म्हणजे समजा त्यात नाना पार्क असेल, ज्येष्ठांसाठी बसण्यासाठी वगैरे व्यवस्था असेल, लहान मुलांना खेळायची व्यवस्था असेल, काय जे चालायसाठी ट्रॅक असतील, हे सर्व गृहीत धरून नमो उद्यान व्हावं. नाहीतर 4-5 महिन्यात गडबडीत नमो उद्यान जागा आरक्षित केली आता लगेच करायचं आहे आणि लगेच करून ते लोकार्पण करायचं आहे असं न होता ते दर्जेदार काम व्हायचं. त्याचं पण एक स्वतंत्र व्यवस्थित एक कमिटी तयार करून नगरसेवकांची त्याच्यावरती पूर्ण लक्ष असावं आणि ज्यावेळी नमो उद्यान पूर्ण होईल तेव्हा सर्व बाबी तपासल्या जातील आणि त्याचं ऑडिट केलं जाईल. हे पण आम्ही सर्वांना सांगू इच्छितो. तर जे कारभार आहे हा स्वच्छ आणि पारदर्शी असावा हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद.